नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच आता अन्नपूर्णा आजींचा जो स्वभाव आहे तो असा नाहीये की कमळीने जे काही केलेलं आहे त्या गोष्टीची शिक्षा म्हणून तिला कॉलेजमधून काढून टाकणं हे कमळीलाही माहिती आणि ऋषीलाही माहिती आहे। त्यामुळे कमळीने आता आंदोलन सुरू केलेलं आहे, कारण कॉलेजने असा निर्णय घेतलेला आहे की कमळीला कॉलेजमधून रस्टिकेट करायचं आहे। त्याचबरोबर तिच्या LC वरती रेड मार्क सुद्धा मारला जाणार आहे, म्हणजे यापुढे कमळी कोणत्याच कॉलेजमध्ये शिकू शकणार नाही, कुठेच ती ऍडमिशन घेऊ शकणार नाही असं सगळं या कामिनीने ठरवलेलं असतं। आणि मग आता कॉलेजमध्ये आज काय स्पेशल या संदर्भात आता मीडिया आलेली आहे आणि मीडियाने सुद्धा या गोष्टीची दखल घेतली। आणि जेव्हा मीडियाच्या समोर ही बातमी येते तेव्हा अन्नपूर्णाजींच्या लक्षात येतं आणि अन्नपूर्णाजींनी कॉलेजमध्ये धाव घेत एक गोष्ट केलेली आहे ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता। अशी गोष्ट अन्नपूर्णाजी करणार आहेत आणि ती म्हणजेच की येऊन तिथे कमळीचं ऍडमिशन तर ठेवणार आहेत, पण मीडियाच्या समोर कामिनीचं थोबाड फोडणार आहेत। कारण एखाद्या विद्यार्थ्यावर पर्सनल गोष्टींमुळे राग काढण्याची गरज नाही असं ठणकावून सांगत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि कमळी पुन्हा कॉलेजमध्ये दिमाखात शिकणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर ऋषी सरांनी जो राजीनामा दिलेला आहे तो सुद्धा अन्नपूर्णाजी स्वीकारणार नाही। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता कमळी कॉलेजच्या गेटवर आलेली आहे। ऋषीने स्पष्टपणे त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून मारलाय त्या कामिनीच्या आणि सांगितलेलं आहे मलाच नोकरी करायची नाहीये, कारण तुम्ही मला जर विचारत असाल एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल आणि मी जर आवाज नाही उठवायचा तर हे शक्य नाही। आणि आता कमळी तिथे म्हणत असते की मला कॉलेजमध्ये जायचं आहे, तेव्हा गेटवरचा सिक्युरिटी जो आहे तो तिला सांगत असतो की आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही, कारण तुम्ही जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलंय। या कॉलेजच्या ट्रस्टी अन्नपूर्णा महाजन यांना फसवलेलं आहे, त्यांची फसवणूक केलेली आहे। त्याचबरोबर कॉलेजचे बाकीचेही विद्यार्थी आता तिथे आलेले असतात। कमळी म्हणत असते जोपर्यंत अन्नपूर्णाजी येऊन मला इथं सांगत नाहीत तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही, मी इथून हलणारच नाही असं कमळीने ठणकावून सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर कमळीने या गोष्टींचा सुद्धा खुलासा केलेला आहे, माझं ऍडमिशन तुम्ही नाकारू शकत नाही। त्याचवेळी नयनतारा त्याचबरोबर सगळेजण तिथे आलेले आहेत। कमळीचा लढा आज जो चालू आहे तो तिच्या अभ्यासासाठी चालू आहे, तिच्या शिक्षणासाठी चालू आहे। कारण कोणी काहीही केलं तरीही कमळीने ठरवलेलं आहे की मी माघार घेणार नाही आणि माझं शिक्षण हे कोणीही थांबवू शकत नाही, हे कमळीने ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर इकडे कामिनी आलेली असते आणि कामिनी म्हणत असते की स्वतः नयनतारा इनामदार यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही या कॉलेजमध्ये शिकू शकत नाही। आता कमळी मात्र भयानक चिडलेली असते। कमळी म्हणत असते मलाही बघायचंय, मला या कॉलेजमधून कोण बाहेर काढतंय असं म्हणत कमळीने तिचा लढा चालू ठेवलेला आहे, तिचं आंदोलन चालू ठेवलेलं आहे। सगळेजण तिथं आहेत, मुलंही कॉलेजची काही कमळीला सामील झालेले आहेत। ऋषीची कमळीला खंबीर अशी साथ आहे आणि या गोष्टीची आता मीडियाने सुद्धा दखल घेतलेली आहे। सगळेजण तिथं कमळीच्या तिथं आहेत। कमळीने धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याच वेळी कामिनी तिथे येत असते आणि म्हणत असते तू काही केलं तरीही तुला पुन्हा या कॉलेजमध्ये एंट्री नाही। त्यावेळेस कमळी म्हणते माझा लढा सुरू झालेला आहे, अन्याय सहन करणारा हा अन्याय करणारापेक्षा जास्त दोषी असतो हे मला माहिती आहे, त्यामुळं मी अन्याय सहन करणार नाही, माझ्या बाबतीत जे काही घडत आहे त्या गोष्टी मी सहन करणार नाही असं स्पष्टपणे तिनं सांगितलेलं असतं। आणि मग इकडे Zee24 यांची टीम तिथं आलेली आहे आणि कमळी आणि त्याचबरोबर कामिनी या दोघीही तिथं आहेत आणि त्यांची मुलाखत घेतली जात आहे। कमळीच्या बाजूने कमळी तिचं मत मांडत आहे, नक्की काय होऊ शकतं, काय झालेलं आहे त्यांनाही या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी ही मुलाखत सुरू झालेली आहे। इकडे नयनतारा मात्र विचार करत असते। नयनताराला पण माहिती आहे की पर्सनल गोष्टी आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत। आणि इकडे नयनतारा घरी आलेली आहे आणि ती विचार करते की आज मी कमळीला नकार देऊन चूक तर केली नाहीये ना, कारण तिचं म्हणणं कोणी ऐकूनच घेतलेलं नाहीये। तिनं ह्या गोष्टी कशासाठी केलेल्या होत्या, का केलेल्या होत्या, इव्हन राजनला हे सगळं माहिती होतच ना,
मग आपण असं का केलंय हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा ऋषी सुद्धा म्हणत असतो की आई, मला ही गोष्ट पटलेली नाहीये. माणसाने अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. पण आज तू जो काही निर्णय घेतलेला आहे, पर्सनल गोष्टी एकत्र आणून जे काही केलेलं आहे ते मला पटलेलं नाही. इकडे कामिनीने मात्र कॉलेजमध्ये एक थैमान घातलेलं आहे. तिने सांगितलंय काहीही झालं तरीही इथे कमळीला येऊ द्यायचं नाही. आणि प्रिन्सिपल सर सगळेजण या विरोधात होते. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं कमळी ही एक चांगली विद्यार्थिनी आहे, तिच्यामुळं कॉलेजचा भरपूर फायदा झालेला आहे, तिचं भविष्य उज्ज्वल आहे. या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, सगळ्यांना माहिती आहेत. पण आता कामिनीच्या या निर्णयापुढे कोणी काहीच बोलू शकत नाहीये. तिने नयनताराला सुद्धा अशा पद्धतीने टॉर्चर केलं की मग तुमची सून म्हणून ती येणार आहे का इथे? नाही, तसं असेल तर तसं सांगा, काहीच हरकत नाहीये. तेव्हा ऋषीने तर चक्क राजीनामा तोंडावर फेकून मारलेला असतो त्या कामिनीच्या आणि सांगितलेलं असतं की बस, कसं आहे माहिती आहे का, मी आवाज उठवणार, मी अन्यायाविरुद्ध लढणार आहे असं ऋषीने ठणकावून सांगितलेलं आहे. इकडे बंड्याने सरूला फोन केलेला आहे आणि सांगितलंय की सरू काकी, इथं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कमळीला कॉलेजमधून काढून टाकलेलं आहे आणि तिला पुन्हा कॉलेजमध्ये घेणार नाही म्हणतायत. तिच्या दाखल्यावरती रेड मार्क मारणार आहेत, रेड शेरा मारणार आहेत. त्यामुळं कमळीचं खूप मोठं नुकसान होतंय. आणि कमळी आता म्हणते की काय करू तिला कळत नाहीये. सरू काकी, तू तिच्याशी बोल, तिला प्रोत्साहन मिळेल. कारण काल जेव्हा तू तिला समजून सांगितलं होतं तेव्हाच तिला पटलेलं होतं. मग सरू म्हणते की हे बघ कमळी, काहीही झालं तरी माघार घ्यायची नाहीये. कारण आबांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे, महाराज काय म्हणतात, प्रत्येक संकटातून मार्ग काढत पुढे जायचं आहे. काहीही झालं तरीही तुला माघार घ्यायची नाही, एवढं लक्षात ठेव. कारण हा लढा तुला लढायचा आहे आणि माघार तर घ्यायचीच नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे असं कमळीला सरूने सांगितलेलं असतं. तेव्हा निंगी म्हणते, सरू काकी काय करायचं कळत नाही ग, खरंच खूप टेन्शन येतंय. म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाहीये ग हे. तेव्हा सरू म्हणते की तुम्ही सगळेजण आहात ना, अजिबात काळजी करायची गरज नाही. तुम्ही लढत राहा, नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. कारण तुमच्यावरती अन्याय होणार नाही असं इकडे सरूने तिला समजून सांगितलेलं असतं. आता अन्नपूर्णाजींना हा काय गोंधळ जो काय झालेला आहे तो लक्षात आलेला असतो. आणि मग अन्नपूर्णाजी भयानक चिडलेले असतात. त्या म्हणत असतात की बस, आतापर्यंत खूप झालेलं आहे. आणि मग इकडे कामिनीला त्या म्हणत असतात की तुला कोणी अधिकार दिला, तुला कोणी सांगितलेलं आहे हे सगळं? कारण हा अधिकार तुला दिलेलाच नाही. या सगळ्या गोष्टी तू जे काय बोलत आहे, जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण कॉलेजमधली ट्रस्टी अध्यक्ष मी आहे. त्यामुळे कॉलेजच्या बाबतीत जो काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा माझा आहे. आणि तू कमळीला काढून टाकू शकत नाही. मान्य मला, तिचा आणि माझा काही संबंध नाहीये. पण तरीही मी तुला सांगते की तू तिला कॉलेजमधून काढून टाकू शकत नाही. कामिनी म्हणत असते, अगं वहिनी असं काय बोलते, तुला एवढं तिनं फसवलंय ना. तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात की तिने मला फसवलेलं असलं काही असलं तरी ती पर्सनल गोष्ट आहे आणि कॉलेजमधलं ॲडमिशन ही एक वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र करून तू गफलत करत आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र करायची अजिबात गरज नाही. कारण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याने तुला माहीत नाहीये इथे काय होणार आहे. कारण मीडियाने ही बातमी उचलून धरलेली आहे असं अन्नपूर्णाजीने तिला ठणकावून सांगितलेलं असतं. पण तरीही ही मात्र ऐकायलाच तयार नसते. हिचं एकच चाललेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही तिचं एवढंच म्हणणं असतं की तिला त्या कॉलेजमध्ये मी येऊच देणार नाही. इकडे मात्र अन्नपूर्णाजी कॉलेजमध्ये गेलेले असतात आणि कामिनी तिथं आलेली असते. आज काय विशेष, या जी24 तासचा मीडिया तिथं आहे, त्यांच्या रिपोर्टर तिथं आलेले आहेत आणि कमळीच त्यांच्याशी बातचीत चालू आहे. कामिनी तिथे जाते आणि सांगते की या मुलीने खोटारडेपणा केलेला आहे, फसवलेला आहे. त्यामुळे आम्ही तिला आमच्या कॉलेजमध्ये ठेवू शकत नाही असा आम्ही ट्रस्टीने निर्णय घेतलेला आहे. तेव्हा कमळी म्हणते, तुम्ही मला कॉलेजमधून काढू शकत नाही कारण मी चूक काहीच केलेली नाही. माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत त्यापैकी मी कॉलेजमध्ये काय केले ते सांगा असं तिने स्पष्टपणे विचारलेलं असतं. पण त्याचं उत्तर मात्र कामिनीकडे नसतं. तरीही ती म्हणत असते की तू या कॉलेजमध्ये येऊ शकत नाही. तेव्हा अन्नपूर्णाजी समोर जातात आणि सनसनीत अशी कानाखाली त्या कामिनीच्या लगावतात आणि तिला सांगतात की बाद झालं, तुला एवढ्या वेळा समजून सांगूनही जर तुला कळत नसेल तर मात्र आता मला निर्णय घ्यावा लागणार आहे. मग अन्नपूर्णाजींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कमळी मोहिते ही या कॉलेजमध्ये शिकणार आहे. कारण तिला कॉलेजने रस्टिकेट केलेलं नाही. हे कॉलेजच्या ट्रस्टीचे अध्यक्ष म्हणून मी माझा निर्णय देत आहे. आणि फायनली कमळीचा लढा आता पूर्ण झालेला आहे आणि ती जिंकलेली आहे. तिचं कॉलेजमधलं ॲडमिशन आता
तसंच राहिलेलं आहे आणि तिच्या शिक्षणाचा लढा हा पूर्ण होत आहे. त्यामुळं कमळी आता पुढचं शिक्षण पूर्ण करणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.